अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. योगीराज मुंबापुरीस आले. साधारण इसवी सन 1830-31 चा काळ असावा. योगीराज आता फिरत फिरत पश्चिम किनाऱ्यावरील मुंबापुरीत आले. मुंबापुरी म्हणजे सध्याचं मुंबई. हे त्यावेळचं ब्रिटिश सरकारचं एक मुख्य प्रशासकीय कार्यालयाचं ठिकाण होतं. मुंबई बंदरातून मोठा व्यापार उद्यम चालत असे. शहराच्या दक्षिणेकडील वरळीच्या समुद्र किनाऱ्यावरील एका लहानशा बेटावर अतिशय प्रसिद्ध हाजी अली दर्गा आहे. तिथं सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांची समाधी आहे. जवळजवळ 400 वर्षांपूर्वी बांधलेल्या या दर्ग्याजवळ योगीराज किनाऱ्यावर बसले होते. अचानक योगीराजांच्या मनी काय आलं कोण जाणे. ते झटकन उठून दर्ग्याकडे झपाझप चालू लागले. समुद्र भरतीची वेळ होती. समुद्राच्या लाटाही जणू परात्म्याच्या चरण स्पर्शासाठी उत्सुक होत्या. किनाऱ्यापासून दर्ग्यापर्यंत जाण्यास समुद्री खडकांवर एक पाऊल वाट होती. योगीराज पाऊल वाटेवरून दर्ग्याकडे चालू लागताच समुद्राच्या लाटा उंचावून योगीराजांच्या चरणस्पर्शासाठी पाऊल वाटेवर धडकू लागल्या. प्रत्येक लाटेबरोबर पाण्याचे तुषार उंच उडत होते. संध्याकाळच्या सूर्य मावळतीच्या किरणांमध्ये ते जणू इंद्रधनुष्य तुषारकण बनून योगीराजांचं स्वागत करत होते. जवळपास तुरळक लोक जात येत होते. योगीराज दर्ग्यात जाऊन काही क्षण उभे होते. योगीराजांच्या चेहऱ्यावरील बदलते भाव हे त्यांचं कुणाशी तरी संभाषण चालू असल्याचं द्योतक वाटत होतं. बहुधा त्यांचे आणि समाधीस्थ पीर बाबा हाजी अली शाह बुखारींचे सांकेतिक संभाषणच चालू होतं म्हणाना. आसपासच्या कोणालाही ते समजण्याच्या बाहेरचं होतं. काही काळ संभाषण झाल्यावर योगीराज दर्ग्याच्या पाठीमागच्या समुद्री खडकांवर उभं राहून अरबी समुद्राच्या क्षितिजावर कलंडणाऱ्या सूर्यबिंबाकडे पाहत उभे राहिले. आज परमात्मा स्वतःच निर्माण केलेल्या पृथ्वीवरील हे दृश्य कौतुकानं पाहत होता. योगीराजांची नजर आता डावीकडे काही अंतरावरील समुद्री खडकांवर असलेल्या प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिराकडे गेली. मंदिराच्या पुनर्बांधणीचं काम चालू होतं. या मंदिराचा इतिहास हॉर्नबी बेलार्डच्या इमारतीशी संबंधित होता. हॉर्नबी बेलार्डच्या इमारतीचं बांधकाम सुरू असता समुद्राला लागून असलेली मोठी भिंत 2 वेळा कोसळली. 1784-85 त्या काळात रामजी शिवजी प्रभू हे इंग्रजांच्या सेवेतील मुख्य अभियंता होते. त्यांना भिंत कोसळण्याचं कारण काहीच कळत नव्हतं. परंतु नंतर त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि देवीनं मला किनाऱ्यावरून बाहेर काढ असं सांगितलं. रामजी प्रभू हे भगवतीचे भक्ती करणारे साधक होते. त्यांनी किनाऱ्यावर शोध घेण्यास सुरुवात केली. शोधत असताना त्यांना त्रिदेवी म्हणजेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 मूर्ती समुद्रकिनारी पाण्यात मिळाल्या. रामजी प्रभूंनी एक छोटंसं मंदिर किनाऱ्यालगतच स्थापून विधिवत देवीची स्थापना केली. या मंदिराची स्थापना झाल्यावर हॉर्नबी बेलार्डचं इमारतीचं काम काहीही विघ्न न येता पार पडलं. रामजी प्रभूंनी भगवतीचे आभार मानले. आता 1830 सुमारास या छोटेखानी मंदिराला जवळजवळ 50 वर्ष झाली होती. समुद्र किनाऱ्यावरील भरती ओहोटी आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळं मंदिर खराब झालं होतं. त्यांच्या पुनरुज्जीवनाचं काम मुंबईचे एक व्यापारी धाकजी दादाजी यांनी चालू केलं होतं. योगीराज हाजी अलीच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या समुद्रातील खडकांवर लीलया चालत चालत श्री महालक्ष्मीच्या मंदिराकडे निघाले होते. अंधार होऊ लागला होता, परंतु योगीराजांना त्याची काहीच पर्वा नव्हती. महालक्ष्मीच्या मंदिरात योगीराज पोहोचले. मंदिराच्या आवारात बांधकाम आणि इतरही सामान इतरस्त पसरलं होतं. मंदिरात 4-5 समया जळत होत्या. काही काळ योगीराज मंदिराच्या ओवरीत जाऊन बसले. रात्र होऊ लागली. पुजारीही आता मंदिर बंद करून घरी जाण्याच्या तयारीत होता. मंदिराच्या ओवरीत बसलेल्या योगीराजांकडे त्यांचं लक्ष गेलं. योगीराज हातातील गोटीबरोबर खेळत एकटेच आपल्या तंद्रीत बसले होते. पुजाराने योगीराजास मी आता मंदिर बंद करणार आहे असे सांगतात योगीराज हसू लागले आणि त्यांना म्हणाले, अरे मी काही कोणाच्या अधीन नाही, चल निघ इथून.
योगीराजांची तेजस्वी मुद्रा आणि आवाजातील जरब यांनी पुजारी घाबरला आणि मंदिराबाहेर पडला. आता हळूहळू रात्र वाढत चालली होती. आसमंतात फक्त समुद्राच्या किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांचा आवाज होता. योगीराजांचे चालू होतेच, शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. ब्राह्ममुहूर्तावर योगीराजांनी अचानक हाक मारली, या ग बायांनो या. मंदिरात 2-4 समया मंदपणे तेवत होत्या. तेवढ्यात पायातील पैंजणांचे आवाज येऊ लागले आणि मंदिराच्या ओवरीत महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती प्रगटल्या. योगीराजांना प्रणाम करून त्या म्हणाल्या, प्रभू, आपले चरण आज आमच्या दारी लागले. आज आम्ही धन्य झालो. योगीराजांनीही आपला वरदहस्त त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उंचावला. परमात्मा आणि त्रिदेवी ब्रह्ममुहूर्तावर समुद्रकाठच्या त्या मंदिरात आज कित्येक वर्षांनी भेटत होते. योगीराजांच्या आज्ञेवरूनच त्रिदेवी या सृष्टीच्या पालनहार बनल्या होत्या. पहाट होत आली. त्रिदेवींनी योगीराजांची आज्ञा घेतली आणि त्या अदृश्य झाल्या. सूर्यबिंब पूर्वेस उगवलं होतं. योगीराज मंदिरातून बाहेर पडले आणि गिरगावच्या दिशेला वळले. योगीराज आता माधवच्या घराबाहेर उभे होते. माधव हा एक ब्रिटिश कंपनी सरकारचा चाकरमनी होता. गिरगावहून रोज बंदरावर त्याला कार्यालयात कामासाठी जावं लागे. माधवनं कालची रात्र फारच बेचैनीत काढली होती. गोऱ्या साहेबांना दिलेली कामाची जबाबदारी त्याला पूर्ण करता आली नव्हती. नोकरी जाईल की काय असंही त्याला वाटत होतं. तो प्रखर दत्तभक्त असल्यामुळं रात्रभर श्री गुरु दत्तात्रेयांची करुणा भाकत होता. तेवढ्यात योगीराजांनी माधवला हाक मारून घराबाहेर बोलवलं. माधव घराबाहेर येऊन पाहतो तर एक 7 फूट उंच, रुबाबदार आणि भेदक नजर असलेली सूट घातलेली व्यक्ती उभी होती. ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपले योगीराजच होते. ते माधवच्या हाकेस धावून आले होते. योगीराजांनी तात्काळ माधवचा हात धरला आणि म्हणाले, चल, आपल्याला बंदरावर साहेबाला भेटायला जायचंय. माधवला घाम फुटला होता. ही भेटायला आलेली व्यक्ती कोण आहे हेही त्याला कळत नव्हतं. तरीही माधव कळसूत्री बाहुलीसारखा योगीराजांच्या बरोबर निघाला. माधवला घेऊन योगीराज बंदरावर पोचले. सगळीकडे कामाची धामधूम चालली होती. माधवला योगीराज अचूकपणे त्याच्या गोऱ्या साहेबांच्या कार्यालयासमोर घेऊन उभे राहिले. माधवला राहून राहून आश्चर्य वाटत होतं की या व्यक्तीला सर्व कशी काय माहिती आहे. त्या बिचाऱ्याला काय माहिती की विश्वाची व्यवस्था चालवणारा परमात्माच त्याच्या बरोबर आला आहे. आता दोघांनीही गोऱ्या साहेबांच्या कार्यालयात प्रवेश केला. माधवचं हृदय धडधडत होतं. त्याला भीती वाटत होती. दोघेजण साहेबाची वाट पाहत बसले असता योगीराजांनी आपला आश्वासक हात माधवच्या हातावर थोपटला. त्या आश्वासक स्पर्शानं देखील माधवचं मन शांत होऊ लागलं. एवढ्यात साहेबांचं आगमन झालं. माधव ताडकन उठून उभा राहिला. योगीराज मंद स्मित करून माधवला पाहत होते. साहेबानं माधव समोर आलेल्या योगीराजांस पाहिलं. मात्र क्षणात त्याची नजर बदलली. आदरयुक्त भावनेने त्याने योगीराजांना वंदन केलं. माधव पाहतच राहिला. योगीराज साहेबांशी अस्खलित इंग्रजीत बोलत होते. योगीराजांनी साहेबास माधव माझा नातू आहे असं सांगितलं. साहेबांनी दिलेली जबाबदारी माधव काही अपरिहार्य कारणामुळे करू शकला नाही, परंतु ते काम मात्र आता झालं आहे असे योगीराजांनी म्हणताच माधवला तो धक्काच बसला. लगेच साहेबही म्हणाले की तेच तर बघून मी आता इथं परत येत आहे, परंतु आज आपली भेट इथं झाली याबद्दल मला खूपच आनंद झाला आहे. मागे इटलीतील रोम जवळ व्हॅटिकन येथे सेंट पीटर्स स्क्वेअर मध्ये आपली झालेली भेट माझ्यासाठी अविस्मरणीयच आहे. माधवला काहीच समजत नव्हतं. योगीराजांनी माधवचा हात धरला आणि ते उठले. साहेबही आता आदरानं उठून उभे राहिले होते. माधवला आपलं उर्वरित काम कोणी केलं हे साहेबांना कसं कळलं, ते त्यांनी कधी पाहिलं, या आजोबांची साहेबांशी असलेली ओळख आणि त्या दोघांचं बोलणं वगैरे सगळंच अनाकलनीय होतं. सकाळचे आता 11 वाजले होते.
योगीराज माधवला घेऊन बाहेर येऊन बंदरावरील धक्क्यावर एका बाजूला जाऊन बसले. माधव योगीराजांकडे पाहतच राहिला होता. त्यांना योगीराजांना आपली व साहेबांची ओळख कशी हे विचारलं. योगीराज प्रसन्न मुद्रेने सांगू लागले. 18व्या शतकापूर्वी तुझा साहेब मला रोम जवळील व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स स्क्वेअर मध्ये भेटला होता. त्याच्याबरोबर एक मोठे धर्मगुरूही होते. त्या दोघांनाही मी ते ज्यांना पूजतात त्यांची खडानखडा माहिती दिली होती. त्यांच्या पूजनीय देवतांस देखील मी काश्मीरच्या परिसरात 12 वर्ष माझ्या सहवासात ठेवून घेतलं होतं. त्याला योगमार्ग शिकवून निरनिराळ्या ठिकाणी भ्रमण करवलं होतं. नंतर आशीर्वाद देऊन त्याला दया, अनुकंपा आणि भक्तीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भूमध्य समुद्राजवळच्या प्रांतात मीच पाठवून दिलं होतं. याची देखील त्या दोघांना सविस्तर माहिती दिली. यावरून त्या दोघांची त्याच्या पूजनीय देवतांशी माझे जुने ऋणानुबंध असल्याची खात्री पटली. योगीराज पुढे सांगू लागले. तुझा साहेब आणि त्याच्याबरोबर असलेल्या धर्मगुरूलाही मी अंतराळ मार्गे नंतर काश्मीरला नेलं होतं. त्यांच्या पूजनीय दैवतानं ज्या परिसरात पूर्वी वास केला होता त्या परिसरातील पवित्र स्पंदनांचा त्या दोघांनाही लाभ व्हावा या विचारानं मी त्यांना काश्मीरमध्ये नेलं होतं. वैवस्वत मन्वंतरातील सप्तर्षीपैकी एक ऋषी काश्यप यांच्या नावानंच आता हा विभाग काश्मीर म्हणून ओळखला जातो. या विभागातील देवता, दानव, यक्ष आणि नाग हे सर्व ऋषी काश्यपांची संतती. माझ्या आज्ञेनं ऋषी काश्यपांनी जलोद्भव नावाच्या दुष्ट दैत्याचा नाश करण्यासाठी अनंतनाग नावाच्या त्यांच्या नागवंशीय मुलास पाठवलं होतं. ऋषी काश्यपांनी सतीला अंधन दिलेल्या सतीसार सरोवराकाठी हे युद्ध झालं. अनंतनागानं सरोवराच्या पश्चिमेला वराहमुख म्हणजेच सध्याचे बारामुल्ला नावाची दरी खोदून त्याद्वारे सरोवरातील सर्व पाणी सर्व बाजूला जमिनीने वेढलेल्या सागरात वाहून दिलं होतं. त्या सागराचं नाव कश्यप सागर म्हणजे सध्याचा कॅस्पियन सी हा समुद्र होय. श्री महाविष्णूने जलोद्भव असुरास मारल्यानंतर कोरड्या पडलेल्या सतीसार सरोवराच्या ठिकाणी माझ्याच आज्ञेनं वेद आणि उपनिषद शास्त्रांचे केंद्र बनले. शारदा मातेला मी त्या शास्त्र केंद्राच्या प्रशासनाचा अधिभार दिला होता. म्हणूनच हे पुढं शारदापीठ झालं आणि या भागाला त्या काळी शारदा देश म्हणत असत. त्या भागाचं सध्याचं नाव श्रीनगर असं आहे. याच भागात गोपालाद्री पर्वत शिखरावर आद्य शंकराचार्यांनी माझ्या कृपेनं शिव आणि शक्तीच्या एकरूपतेचं वर्णन करणारे अद्भुत सौंदर्य लहरी स्तोत्र रचलं. आजच्या तुंगा नदीच्या तीरावर दक्षिण भारतातील शृंगेरी मंदिरातील शारदेची मूळ चंदनाची काष्ठमूर्ती इथूनच नेण्यात आली होती. श्री रामानुजाचार्यांनी 11व्या शतकात या शारदा देशास भेट देऊन केवळ इथंच उपलब्ध असलेल्या ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करून अलौकिक श्रीभाष्य लिहिलं, जो पुढं वैष्णवांचा आद्य ग्रंथ झाला. श्री शारदेनं प्रसन्न होऊन श्री रामानुजाचार्यांना हयग्रीवांचं शिल्प आशीर्वाद म्हणून माझ्याच उपस्थितीत दिलं. अशा प्रकारे पवित्र आणि प्रसिद्ध असलेल्या या प्रदेशात तुझ्या साहेबास आणि त्याच्या मित्रास मी इथल्या पवित्र स्पंदनांचा अनुभव देण्यासाठी मुद्दाम नेलं होतं. त्यांच्या पूर्वपुण्याईमुळेच त्यांना या पवित्र भूमीवर राहता आलं. तुझा साहेब त्यावेळी तरुण होता. त्याच वेळी मी त्याला सर्व योगविद्या शिकवल्या. या भ्रमण कालानंतर मी त्या दोघांना परत सेंट पीटर्स स्क्वेअरला नेऊन सोडलं. तेव्हा तुझ्या साहेबाबरोबर असलेल्या धर्मगुरूंनी प्रेमभरानं आणि कृतज्ञतापूर्वक स्वतःच्या डोक्यावरील लंबगोल टोपी माझ्या पायाशी ठेवून माझा आशीर्वाद घेतला. त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून बरेच वेळा मी ती लंबगोल टोपी आनंदानं मस्तकावर धारण करतो. तुझा साहेब पूर्वजन्मातील भ्रष्ट योगी आहे, म्हणूनच परत या भरतखंडात नोकरीनिमित्त आला आहे. त्याची आणि माझी भेट घडवून येण्यासाठी मीच तुला कारणीभूत केलं होतं. आता माझं काम झालं आहे. योगीराजांचं बोलणं ऐकून माधवचं डोकं सुन्न झालं होतं. हे योगीराज नक्कीच सिद्ध पुरुष असले पाहिजेत. आपल्या सद्भाग्यामुळंच आपल्याला त्यांचं दर्शन झालं आणि सहवास मिळाला
याची माधवला जाणीव झाली होती. माधवनं त्वरेनं योगीराजांचे पाय धरले. योगीराजांनी आपला हात माधवच्या डोक्यावर ठेवला. आनंद विभोर झालेल्या माधवचे डोळे अश्रूंनी भरून गेले होते. अतिशय कृतज्ञतेनं त्यांचे डोळे मिटले. योगीराजांचं काम झालं होतं. अचानक योगीराज गुप्त झाले. पीरसाब आणि त्रिदेवींना योगीराजांनी मुंबापुरीत दर्शन दिले. पीरसाब आणि त्रिदेवींना योगीराजांनी मुंबापुरीत दर्शन दिले. पूर्वजन्मातील भ्रष्ट योग्यास भेटण्या माधवचे माध्यम केले. पूर्वजन्मातील भ्रष्ट योग्यास भेटण्या माधवचे माध्यम केले. श्री स्वामी समर्थ.